चला तात्यानं विनंती असेल तात्या आपण या. रायबा राया ग्रुप तर्फे अक्षय दासांची टीम फायनलला पोहोचली म्हणून 500 रुपये. राया ग्रुप. तसेच या ठिकाणी अक्षय 11 ही संघ फायनलला पोहोचल्या मुले या ठिकाणी रायबा ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मला वाटतं या ठिकाणी मॅच संपल्यानंतर या अक्षय 11 संघाच्या कर्णधाराने घेऊन जायचा आहे. हा तात्या या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व भंडारली गावातील. आता मोठा ब्लास्ट आपण पाहतो. चेंडू सीमा रेषा पार होत असताना आपण पाहतो आणि हा षटकार बॅटिंग करताना आपण पाहतो. अजून एक बॉल आहे. चांगला पटका गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे. चांगला आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना आपण पाहिलं. त्या ठिकाणी स्वतःला हवे स्ट्रेच करत असताना मात्र जो चौकार जाणार होता तो मात्र या ठिकाणी अडवण्यात यशस्वी ठरला. 2 धावाला 2 धावफलक पुढे जाईल. 8 या आकड्यावर आपण पाहतो धावफलक. सुंदर अशी स्पर्धा BPL ची स्पर्धा आई गावदेवी मकर संक्रांत चषक 2025. बंधूंनो या गावाची एकी असल्यामुळे बघा या ठिकाणी किती चांगली स्पर्धा. संपूर्ण गाव या ठिकाणी या मैदानावर उपलब्ध. जे काही आपले उणे धुणे असतील ते बाजूला ठेवून अगदी एक दिवस आपल्या गावासाठी आपण एकत्र यायचं ते आपण या ठिकाणी पाहतो. सुंदर चेंडू आपण पाहतो. चेंडू असेल डॉट. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो रोशनने 5 चेंडू रिलीज केल्यानंतर फक्त 10 धावांचं दिल्यात. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो रोशनच्या माध्यमातून. स्लोवर 1 गती कमी केली होती. मिस्टाईंग फटका आहे की काय. विकी जाण्याचा प्रयत्न करतो चेंडूपर्यंत आणि गेलाय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूची उचल आपण पाहतो. फक्त सिंगल. पहिलं षटक संपन्न झालं. या ठिकाणी रोशनने फेकलेलं षटक आपण पाहिलं आणि या षटकात आले धावा 11 धावा आपण पाहतोय. अजून एक षटक बघूया 2 षटकात किती धावा या ठिकाणी या मेगा फायनलच्या सामन्यात उभ्या केल्या जातील विकी 11 संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक गोलंदाज फलंदाजी करताना आपण पाहतो अक्षय 11 संघाला मेगा फायनलचा सामना मेगा फेस्टिवल बंधनो हा सामना कोणता संघ जिंकेल यासाठी लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. थोडा उशीर झाला. अगदी अंधुक प्रकार होत असताना आपण पाहतो. दुसरं षटक बघा चुका होताना पाहायला मिळतात या ठिकाणी क्षेत्ररक्षणात आणि त्याचाच फायदा होत असताना जीवनला आपण पाहतो. डावखुरी आताचा एक शैलीदार गोलंदाज. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बिंदास. आत्ता फटका पासला यष्ट्यांच्या मागे. विकी पाटीलचं सुंदर यष्टी रक्षण आपण पाहतो. फलंदाज होईल बाद. चला विकी 11 संघाच्या अक्षय 11 संघाच्या खेळाडूंना विनंती असेल पटापट यायचा आहे. अंधुक प्रकाश तर या ठिकाणी झालाच आहेत आणि या बॅड लाईटचा सामना आपल्या विपक्षी संघाला बसू नये त्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी लगेचच फलंदाज बाद झाल्यास खेळपट्टीवर इंटर व्हायचा या ठिकाणी. नवीन फलंदाज हर्ष आला या ठिकाणी. जीवन मात्र चांगली गोलंदाजी करताना पहिलं षटक आपण फक्त 9 धावांचं आपण षटक पाहिलं होतं. आता मात्र या षटकात जीवनने कमबॅक केलंय कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. जीवनला माहीत आहे जर चांगली गोलंदाजी केली तर मात्र धावसंख्या सीमित ठेवू शकतो आपण आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. जीवनचा शॉर्ट पिच चेंडू
आणि चेंडू पडल्यानंतर बंधूंनो अतिरिक्त उसली पाहिली. अगदी बाउन्सर एक ज्याला म्हटलं जातं तो फेकला गेला आणि फलंदाजाला मात्र नक्कीच विचार करायला लावणारा हा चेंडू आपण पाहिला जीवनच्या माध्यमातून. डावखुरी आताचा हा गोलंदाज. आता मात्र मोठा फटका, परंतु फटका पासलाय. डाऊन बॉल क्षेत्ररक्षक चूक त्या ठिकाणी झाली आणि झेल झालाय ड्रॉप. दुसरी धाव, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पण त्यासाठी फलंदाज स्ट्राईकिंगचा फलंदाज आपण पाहतो. अक्षयला प्रयत्न करावा लागेल. अक्षयकडे क्षमता आहे मोठा फटका खेचण्याची, परंतु थोडी बॅड लाईट आहे या ठिकाणी आणि त्याचा फटका बसत असताना अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला, परंतु जीवनचं कलेक्टिंग त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हतं आणि तिसरी धाव फलंदाज होईल बाद. 2 षटकं संपन्न होतात या ठिकाणी. चला अक्षय इलेव्हनच्या खेळाडूंना विनंती असेल लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं या ठिकाणी. 18 धावा आपण पाहतो 2 षटकात. मेगा फायनल, मेगा फेस्टिवल 2 संघामध्ये आजच्या दिवसामध्ये चमकदारी करणारे 2 संघ आपण पाहतो. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या विनंती असेल. अक्षय इलेव्हन संघाच्या कर्णधाराला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेचच मॅचला आपण सुरुवात करू, कारण बंधूंना अगोदरच बॅड लाईटचा सामना जास्त प्रमाणात दुसऱ्या संघाला करायला लागू नये यासाठी आपण दक्षता घ्यायची. कर्णधाराला विनंती असेल अक्षय पाटील क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच आपण. 2 षटकात आपण पाहिले मेगा फायनलच्या सामन्यात 18 धावा आणि 19 धावांचं टार्गेट मात्र शेत झालं या ठिकाणी. तर बघा ही स्पर्धा आपण पाहतो आई गावदेवी मकर संक्रांत चषक 2025 अर्थातच BPL भंडारली प्रीमियर लीग आणि या भंडारली प्रीमियर लीगचा हा मेगा फायनलचा सामना आपण पाहतो 2 संघामध्ये. अक्षय इलेव्हन विपक्ष विकी इलेव्हन 2 मातब्बर संघ बंधूंनो आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी. प्रथम षटक गोलंदाज बिंदास. पहिलाच बॉल अगदी टॅपिंग क्रिकेट पाहतो. अंधुक प्रकाश झालाय आणि सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. थोडीशी फंबलिंग आपण पाहिली. लगेचच एका धाब्याचे रूपांतर 2 धावात करताना आपण पाहिला. या ठिकाणी स्ट्राईक यांचा फलंदाज मनीषला, ज्या मनीषने खरोखरच आजच्या दिवसात आणि मुद्दाम होऊन टाइमपास करण्याचा प्रयत्न करू नका. विनंती असेल अक्षय पाटील अक्षय संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, कारण आपल्या स्पर्धेला बॅड लाईटचा सामना करायला पडू नये हीच आमच्या आयोजकांची विनंती आहे. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक येतोय. त्या दरम्यान मात्र अवधी होता फलंदाजांकडे एका धावेला मात्र 2 धाव्यामध्ये कन्वर्ट करण्याचा आणि त्या 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना 2 फलंदाज आपण पाहतो. ज्या फलंदाजाने अक्षरशः या BPLच्या स्पर्धेच्या माध्यमातून दिवसभर अगदी प्रेक्षकांची मनं जिंकलीत तोच फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतो मनीष. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने थोडीशी फंबलिंग आपण पाहिली.
मी मागाशीच म्हटलं होतं बंधूंनो, बॅड लाईटचा सामना क्षेत्ररक्षण करताना सुद्धा दिसतोय, परंतु इलाज नाही या ठिकाणी. ही फायनल कशा पण पद्धतीने आम्हाला 2 षटकांची पूर्ण करायचे आहेत. धावा आल्यात 2. 2 धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 6 या आकड्यावर 19 धावांचं लक्ष. फटका फसलाय त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चांगले जजमेंट आपण पाहतो जीवन पाटीलचं. आणि पहिला मोठा धक्का मात्र या ठिकाणी बसताना आपण पाहतो विकी 11 संघाला. सलामीचा फलंदाज मनीष मैदानातून बाहेर. की पाटील हरी अप, घाई करा, आपल्यालाच बॉल दिसणार नाही, नाहीतर मला वाटतं अक्षयला करायचा काय गेले परून द्या अजून अंधार नाही का. अक्षय तीच वाट बघतं की अंधार कधी जास्त पडतो. विकी पंचा करून गाठ घेताना चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. एक तेज तरार गोलंदाज मी नक्कीच नेहमीच उल्लेख करतो त्या गोलंदाजाचा बिंदास पाटील. आणि हा स्वेर चेंडू, वाईट चेंडू पंचांनी घोषित केला. बघा पंचावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, चेंडू वाईट. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकाला पुढे नेत असताना आपण पाहतो 7 या आकड्यावर. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. एक तुम्हारी एक हमारी असाच मैदानाच्या आतमध्ये खेळ चाललाय. लगेच टिट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देताना आपण पाहतो या ठिकाणी बिंदासला. काय गोलंदाजी करतो बिंदास. आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून मात्र विकी 11 संघाच्या फलंदाजांना वंचित. आता चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू. नो चेंडू नो. चला सामना लगेच चालू करा. नो चेंडू आणि फ्री हिट असेल नाही का. अवांतर स्वरूपाची धावफलकाला पुढे नेत असताना आपण पाहतो 8 या आकड्यावर. बिंदासने चेंडू खराब जरूर फेकले आहेत, परंतु काही चेंडू असे फ्री हिटचा चेंडू होता या ठिकाणी. आणि मला वाटतं चुका झाल्यात. यष्ट्यांच्या मागे अगदी वेगाने चेंडू जात असताना आपण पाहतो सीमा पार. धावा 4, चौकार. आणि या चौकारानिशी धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 12 या आकड्यावर. पहिलं षटक संपन्न, धावफलकावर धाव 12. मेगा फायनलचा सामना 2 संघामध्ये BPL मधला हा अगदी रंगतदार सामना आपण पाहतो. थोडीशी बॅड लाईट झाली बंधूंनो, त्याला इलाज नाही या ठिकाणी. थोडा उशीर झाला आणि आजच्या दिवसामध्ये लाईटने सुद्धा जास्त दगा दिला. मला वाटतं या स्पर्धेचा जो रंग होता तो बेरंग झाला लाईट मला, परंतु इलाज नाही या ठिकाणी. चेंडू 7 धावांची आवश्यकता. आतापर्यंत पहिल्या षटकात आपण 12 धावा पाहिल्या आणि आता मात्र शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाज सुमित 6 चेंडू अलॉंग द कार्पेट, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबेल का नाही. चेंडू पाहता पाहता अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आपण पाहिला आणि आमच्या साईड स्क्रीनला धडक देत असताना आपण पाहतो हा चौकार. - 16 धावा धावफलकावर आपण पाहतो. फक्त इनिमिन 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला खेळ चालू करा लगेचच. सुरेख चेंडू, अगदी वेगवान चेंडू पाहिला या ठिकाणी. जरी चौकार आला असला तरी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगले दिसतात. गोलंदाज बंटीचा चेंडू असेल डॉट. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 4-3चं समीकरण आपण पाहतो. चेंडू जास्त शिल्लक आहेत.
आणि एक चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना आपण पाहतो तिसरी होणार का. आणि फलंदाज बाद. धावा 2 आल्या या ठिकाणी. आणि चेंडू नो. 2+1 म्हणजे 3 धावा आणि जिंकला या ठिकाणी.